मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, प्रारंभीच या महान सिंधू संस्कृतीचा वसा आणि विचार घेऊन या मूळ मातीच्या माणसाच्या आयुष्याच्या कल्याणासाठी ज्याने स्वतःच्या आयुष्याची तळी उचलली आणि हा पोत क्रांतीचा अग्नी अखंड प्रज्वलित ठेवला, त्या समस्त बंजारा समाजाचे आराध्य दैवत तत्ववेता क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांना मानाचा मुजरा, निश्चयाचा महामेरू बहुत जरासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी या संकल्पनेतून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे कुलवारी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा. अज्ञानाचा अंधकार दूर करून घराघरामध्ये ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवणाऱ्या क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले माई सावित्रीबाई फुले. हा देश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नाही तर तो संविधानावर चालतो असं या देशाला संविधान बहाल करणारे. एवढंच नाही तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हाला मला समानतेचा न्याय आणि समानतेचा अधिकार मिळवून देणारे. या पुढेही जाऊन सांगितलं तर या देशातल्या गर्भ श्रीमंताला सुद्धा एकाच मताचा अधिकार आणि झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहणाऱ्या गरिबाला सुद्धा एकाच मताचा अधिकार मिळवून देणारे बुद्धी सम्राट ज्ञान पंडित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानाचा मुजरा. आणि मित्रो, अब मैं गोरमाटी बोलू तू कि पैदा रहे तो मसीहा तो गोरू मऊ सिलसिला कोणी वेतो. अरे पैदा रहे तो मसीहा तो गोरू मऊ सिलसिला कोणी रेतो. बेरंग रेती जमीन गोरो तुम्हारो धजा धोड़ो कोणी रेतो. अरे हम तो कंगा नहीं जाते गोरो तुम्हारो सेवा भाईलो जन्म बंजारा समाज में नहीं तो बंजारा समाज में नहीं तो बंजारा समाज में नहीं. मित्रों, उच्च देखून स्वप्न साकार करवाळी तमाम बंजारा समाजની યારી ધર્મની ઉચ્ચ देखून स्वप्न साकार करवाळो तमाम बंजारा समाजનો धर्मवेता तत्वज्ञानी श्री संत सेवालाल महाराज बंजारा समाजની कंठमणी यारी सामका माता धर्मगुरु रामराव महाराज धर्मगुरु जितेंद्र महाराज भगवंत सेवक आपनो सारीरो आवडतो किसनभाऊ राठोड एनु सारीन म नमस्कार करता. आज आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार वसंतराव नाईक साहेब येणून आज जयंतीरो समारोप कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करे माया. अत्यंत आनंद वाटतं की प्रबोधनातून परिवर्तन अशा प्रकारे एक भूमिका देताना हे ठाणे शहरामध्ये ठाणा आणि मुंबई यासह प्रचंड मोठे शहरामध्ये ही कार्यक्रम आयोजन केले आणि हे कार्यक्रम माहिती एक आतो संदेश आपण संपूर्ण भारतभर जावं. वसंतराव नाईक साहेब जर आपण विचार की तो वसंतराव नाईक साहेब जर काम केलं होता आज ये राज पटले पर एकही कोई काम केले कोण. मित्र, हे जगेरो एक प्रसिद्ध लेखक प्रसिद्ध विचारवंत लेखक आणि साहित्यिक रोमारोला महात्मा गांधी एक चरित्र लपवतो आणि वो चरित्र लपताना वो चरित्रमय रोमारोला हनु कच की या जगाच्या 1000 वर्षाच्या इतिहासामध्ये या जगावर प्रभाव टाकणारा महात्मा गांधी एवढा प्रभावी नेता मी या भारतामध्ये आजपर्यंत कुठलाही नेता पाहिला नाही. आणि वो संदर्भ देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणी एक इंटेलेक्चुअल फोरम एक परिषद भरायची आणि वो परिषदेमध्ये नामदेव ढसाळ एक वाक्य ठेवतो. नामदेव ढसाळ हनु वाक्य ठेवतो की सामाजिक जीवन असेल सामाजिक समता असेल आणि जीवन सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये प्रभाव टाकणारा महामहिम वसंतराव नाईक साहेबांसारखा प्रभावी नेता आजपर्यंत या महाराष्ट्राच्या राजपथावर जन्माला आलेला नाही. अशा प्रकारे वसंतराव नाईक साहेब समारोप कार्यक्रम भगवंत सेवक किसनभाऊ राठोड या ठिकाणी आयोजित केलं होतं. ही अत्यंत आनंदी वाटतं. मित्र, वसंतराव नाईक साहेबांचे कार्य वसंतराव नायके जे दृष्टिकोन महाराष्ट्र करता आलं होतं उस करणे रामने सारीच मानवचं. वसंतराव नाईक साहेब आपले बंजारा समाजाकरता खूप काही केलं. वसंतराव नाईक साहेब गोरमाटी भात दूध वेस्ट आणि ढोर ढाणो जास्त रकाडाचं करता आणि धवल क्रांती योजना लाव. वसंतराव नाईक धवल क्रांती योजना कोणी फुल सिलिंग काढला की मार गोरमाटी दुसरे घर जाताना बस साल बटाईची खेती करायचं करताना फुल सिलिंग काढतो लाव. आताच किती कोणी की जत जे देशामध्ये दुष्काळी परिस्थिती ती लोकांना अन्न मिळत होतं कोणी वो टाइम हरित क्रांती लातानी हे संपूर्ण भारत देशामध्ये एक मोठं उच्चांक वसंतराव नाईक तयार केलो. आताच किती कोणी की जे वसंतराव नाईक 16 योजना हे महाराष्ट्रामध्ये लागू केलो. 16 योजना भारत सरकार जसे वसो कार्यान्वित केलं होतं संपूर्ण भारतामध्ये. आवडी मोठी अचिव्हमेंट आपण वसंतराव नाईक साहेब केलं होतं. आज हे समारोप कार्यक्रम जास्त वेळ बोलून उचित ठराव करू पण मग आताच घेऊ की आज बंजारा समाजामध्ये अत्यंत खूप आपण दयनीय परिस्थिती निर्माण केली. आज આપણે ક્રીમલેરે પ્રશ્ન પકુઈ તો આપણો રાજનેતા ઉપર આવાજ વટારે કોની
विधानसभा में 4-4, 5-5 आमदार बैठे थे, पर कोई एकही आमदार आज कोणी विधान परिषदे में विधानसभा में कोई प्रश्न उठाए कोणी घुसखोरी प्रश्न आपले संपूर्ण महाराष्ट्र में एवढा मोठोच प्रत्येक भरती में 5-5, 10-10, 20-20 लोग घुसखोर भरा रहे, मेडिकल में घुसखोर भरा रहे, कोई मोठमोठे उच्च शिक्षण में घुसखोर भरा रहे, वर ऊपर कोई आपले प्रश्न उठाए नहीं। मग फक्त भगवंत सेवक आणि आपल्या धर्मगुरूंना आपण विनंती करू की आपण आपले जे नेताचं बोलून तरी कमीत कमी माध्यमात प्रकाश पाडो, बोलून तरी को की आज बंजारा समाज की आज हालाकी प्रश्न कि बंजारा समाज शिष्यवृत्ती मिळते, शिष्यवृत्ती बंद करना के हॉस्टेल में आपने 3% मत दी, 3% बंद करना के जे उच्च शिक्षण में आपने सवलती मत दी वो तो आपने प्रत्येक कोकणा 70-80 हजार रुपयात भरेट पाडी आली, पण हे राज पटले म्हणजे भेटत विधान परिषद विधानसभा में कोई लोग होता आपने प्रश्न मांडले नाही, ही अत्यंत शोकांतिका परिस्थिती निर्माण आहे। मग हे व्यासपीठेवरती मग आवर्जून आताच घेऊ की समाजाला जर आपण राखले आहे तो आपण सारी मत आणि कुर्सी संघटना कुर्सी पक्ष थोडा वेळ बाजून सारखे पण समाजाकरता गायचं आहे। घुसखोरी प्रश्न माहिती का ऐसा है कि आपने विधानसभा में लागू करना के वो दूसरे तक 4-5 आमदार एकत्र आओगे आणि त्यानंतर पण कह देने की भाई एसआईटी कैंसिल करना तो एसआईटी कैंसिल होगी, अनेक आंदोलन है गए, अनेक निवेदन देना के पण वो पुन्हा एसआईटी अभ्यर्थी कोणी आपल्या दुसरे जनी त्याचे करना पड़ता हाईकोर्ट में या बोर काही निर्णय तू देखी जावत, परंतु सारी हे पण विचार करो की समाज फक्त आपण एकत्र आया पण आज महाराष्ट्र में अति वाईट परिस्थिती की समाज कुछ विचार करे आवश्यकता स्वतंत्र ग्राम पंचायत निर्माण करायचं करता जीआर काढे, शासन निर्णय काढे, शासन निर्णय वसवता धूळ खात पडवतो। अनेक बंजारा समाजाची आत्री योजना बंजारा समाज कधी कुठलीच कारवाई फेरी कोणी आणि हे समाजापर्यंत जे विरोध आणल्या कधीतरी आपल्याला बाजून सारे करता सारी हे कायचे आहे। मग भगवंत सेवक साहेब व्यासपीठेवरती आता तो न बोलायचा तिथे पण मग का बोलतो तू की जी व्यथा हम देखरेचा जे व्यथा हम सामोरेचा आणि काही असे बालबच्चाचं की जे आपण नंबर लागो तलाठी में 7 लोग अपने आगे नंबर लागो तो तलाठी में घुसखोर भरा के तलाठी बाजून करना के जिल्हा परिषद में मारी कतरा सीट बोले थे और नंतर ये अपने कंजर्वेशन डिपार्टमेंट में और माहिती अपने घुसखोर भरा के आजर परिस्थिति में धर्मगुरु जितेंद्र महाराज भगवंत से किशन भाऊ राठोड येणू विनंती करू की जास्तीत जास्त भाई हे संबंधी में आपण अपने नेता है ना किंवा वो पक्ष हाई करता नहीं अपने समाज पर जे काही अन्याय हो तो अन्याय दूर करू आता मग विनंती करू आणि शेवटी मैं क्यों की देखणे हे हात माझे समृद्धीचे देखणे आणि समृद्धीचे देखणे करता करता हे सारी जत्रा जे गुणवंत विद्यार्थी गुणवंत सेवक लोक या सत्कार्य करता आपण बोलायचा बोलून कधीतरी एक उच्चांक स्थिती मिळत आणि समाजाचा दृष्टिकोन साकारवं आता मात्र हे ठिकाण व्यक्त करू माझा देशशब्द समाप्ती तू जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत देश